कथा दे
मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ती होयती त्याचा पवित्र ती होयते त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी सामर्थ कपिनीला अमुपा चिरानु दिवा कल्प वैकुंठी नांदे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याचे गुण करी त्याची गणना कोण करी मातृपितृ समुद्र अपार चतुर्भुजा नरहुनी ठेले हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याचे गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी
हरि पाठ की
त्याचा
पवित्राची पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गाणं पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना
विनंती आहे टाळी वाजून भजन करा आपण. सर्वांचे वर हात टाळी टाळी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, पवित्रची होये देह त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तपाचे सामर्थ्य तपिनीला अमूप. चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भ्राता सपुत्र अपार. चतुर्भुज नर भुवनी ठेले. ज्ञान गुड गम्ये ज्ञानदेवा लाधले. निवृत्तीने दिदले माझे हाती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुशरी काहीच नेने बोलतो वचने अतिभावे का. ऐका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम. गोरक्षे जालिंदर चरपटाश्याडभंग काणीप मच्छिंद्राद्या. चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा. भूम्यान उवर्ण नवनाथ सिद्धः. धन्य धन्य आडभंगनाथा. धन्य धन्य आडभंगनाथा. तुमच्या चरणी ठेवितो माथा. चरणी ठेवितो माथा. धन्य धन्य अडवंगनाथा. तुमच्या चरणी ठेवितो माथा.
राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास। राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास। सुमिरन सुमंगल भूषण मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोले रे भाई सब संतन की जय। जयांचे करूया स्मरण वै सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंच्या आदी नमस्कार आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा अभंग या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात ते अशा पद्धतीचं आहे। जो कोणी हरीच्या नामाची कीर्ती मुखाने गातो तो पुण्यवान असू द्या, पापी असू द्या, अधम असू द्या, दुराचारी असू द्या किंवा सज्जन असू द्या, कसाही असला तर नामाची कीर्ती गाणारा तो पवित्र होतो। यात नवल नाही, त्याचा देह देखील पवित्र होतो। नामाची कीर्ती त्यांनी गायली, हरिनाम त्यांनी गायलं, हरी मुखाने म्हटला तो कोणताही व्यक्ती असला तर पुण्य एवढं त्याच्याकडे प्राप्त होतं त्याची गणना कोणाला करता येत नाही। मग ही साधना हे तो त्याच्या जीवनामध्ये घडत आहे। त्या तपाच्या सामर्थ्याने तो व्यक्ती चिरंजीव देखील होतो। ही नामाची शक्ती आहे, हरीच्या कीर्तीची शक्ती आहे। मग त्याचा एकट्याचा उद्धार होतो यात नवल नाही। तो एकटाच उद्धारून जातो असंही नाही, त्याचा मातृवंश, त्याचा पितृवंश, नवे नवे जे काही गणगोत्र आहे त्या सर्वांचा उद्धार तिथे होतो आणि ते चिरंजीव कल्प होऊन वैकुंठात राहतात। या नामाची ती शक्ती आहे। हे गुह्य ज्ञान, गुढगम्य ज्ञान नाथ परंपरेतनं प्राप्त झालेलं ज्ञानोबाराय म्हणतात माझे स्त्रीगुरु निवृत्तीदादांनी मला ते दिलं आणि नाथ परंपरेतलं ज्ञान माझ्याकडे आल्यानंतर मी या संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातनं त्या ज्ञानाने न्हावून टाकलं। अशी ही परंपरा सांगणारा अभंग आपल्या पुढे गायला विठाल विठाल आज या ठिकाणी ज्यांच्या दशक्रिय विधीनिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत त्या कैलासवासी गयाबाई शामराव पाटील जगताप आपल्यातनं त्यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहे आणि तदनिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। त्यांना 3 मुलं आणि 4 मुली आहेत। मोठे चिरंजीव पुंडलिक शामराव पाटील जगताप, 2 नंबरचे शोपनराव शामराव पाटील जगताप, 3 नंबरचे मनाजी शामराव पाटील जगताप। मुली 4 आहेत। एक पुण्याला चव्हाण परिवारात दिलेले आहेत, दुसरं मालुते परिवारात आहे, तिसरे अवतडे परिवारात आणि चौथे सुराशे परिवारात। असा हा समस्त परिवार। पुंडलिक पाटलाला 2 मुलं, एक शैनाथ आणि शिवनाथ, सोपनरावांना 1 चिरंजीव नवनाथ आणि मनाजी पाटलांना 2 चिरंजीव, एक रोहिदास आणि एक देवीदास। असा हा समस्त परिवार। त्या 4ही मुलीपैकी एक अवतडे परिवारातली जी मुलगी आहे त्या मुलीचा मोठा मुलगा आजचा कीर्तनकार आपल्या पुढे उभा आहे। विठाल विठाल काय आई भाग्यवान असेल ज्यांनी या परिवाराला जन्म दिला। खऱ्या अर्थाने हे सगळं वर्णन करताना माझी वाणी खुंटीत होते। काय सांगणार आई विषय, ज्यांनी असे मुलं जन्माला घातले असतील ही विचारधारा जरा चिंतनासारखी आहे। असो ते मी बोलेलच। या ठिकाणी एवढं सुंदर निवेदन
आमच्या सर्व देवीदास महाराजांनी त्यांच्या परिवाराने केलं. महाराष्ट्रातील या ठिकाणी जे गायनाचार्य आहे, मृदुंगाचार्य आहेत, एका सप्ताहाला एक मिळणं अवघड आहे. इथं मांदेआळी निर्माण झाली ही अडवंगनाथाची नारंगिरी बाबाची कृपा आहे. कारण देवीदास आणि रोहिदास आणि शिवनाथ हे माझ्या अडवंगनाथ संस्थानचे विद्यार्थीच आहे. नातं हे बाजूला ठेवूया, पण ते तिथून शिकले आणि सगळ्यांना इथं घेऊन आले. त्यापैकी आज ज्यांची चाल झाली, खरंच तुम्ही चाल गायली आणि तुमची चाल ऐकायला मिळाली. ते महाराज आदरणीय आमचे या परिसराचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण प्रकाशजी महाराज कातकडे आणि राहुलजी महाराज खरे, खरी चाल म्हटल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी माझे अत्यंत स्नेही आणि मी कोठीवर 12 वर्षे असताना माझ्या काही काळामध्ये त्यांनी 4-2 वर्षे सरला बेटामध्ये सेवा केली. ते परमस्नेही नारायणजी महाराज खिल्लारी ते आज फार वर्षांनी मला भेटल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजवणार. टाळ्या वाजवत असताना अशी कंजूशी का करता? मी 9लाच आलेलो आहे, पण आपल्याला आता जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणाला जाता येणार नाही. तर नारायणजी महाराज यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे ते नातेवाईकच आहे. आता हिराबाई बसलेल्या आहेत आमच्या मामी, आणि ते त्यांचे भाऊच आहे. सरला बेटामध्ये मी कोठीवर असताना त्यांनी काही काळ बेटामध्ये नारंगिरी बाबाकडे सेवा केली. माळ त्यांना बाबांचीच आहे आणि म्हणून ते इथं उपस्थित आहे. तसेच आमच्या तोलामोलाचे व्यक्तिमत्व असणारे गायनाचार्य, ज्यांचं कार्य आणि त्यांचा स्वभाव आणि गायन आपण पाहिलेलं आहे, त्या आदरणीय आमचे शेळके महाराज इतक्या लवकर येऊन इथे हजर झाले, त्याबद्दल जोरात धन्यवाद देतो आपल्याला. या ठिकाणी मृदुंग महरसी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमचे खंडूजी महाराज सानप, तुमचा मृदुंग मी पहिल्यांदाच ऐकला. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. ऐकतच राहावंसं वाटत होतं. तसे आमचे अत्यंत स्नेही आणि अडबंगनातला सेवा करणारे टेकोडे महाराज ते इथे उपस्थित आहे. मग आता इथे दिग्गजांची मांदेआळी निर्माण झालेली आहेत. या परिसराचं भूषण दिगंबर महाराज शास्त्री, आमच्या संस्थानचे उपाध्यक्ष कैलास महाराज दुशिंग, या ठिकाणी बाबूराव महाराज जाधव, सुनीलजी महाराज अवताडे, दादाभाऊ महाराज जगताप, अण्णा महाराज मांगे, विनेकरी, नानाभाऊ, या ठिकाणी असणारे हरिभक्तीपारायण विष्णू महाराज नेमाने महाराजही इथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने ते मागे राहिले म्हणून मागं नको राहिला. नेमाने महाराज इथे उपस्थित आहे. आमचे दिनकर भाऊ आहे, इंद्रभान तात्या आहे, अण्णासाहेब महाराज आसने, या ठिकाणी धर्मनाथ भागवत महाराज सोमनाथ आणि आपण सर्वजण. आता सर्वांचं नामोल्लेख करणं जरा अवघडच आहे. सर्वांच्या वतीने शूटिंगवाले शरद पवार, जे आमच्या संस्थांमध्ये घडलेले आहे आणि त्यांचं नावही शरद पवार आहे. शूटिंगमध्ये ज्यांनी अत्यंत मोठे म्हणजे पवारसाहेब तुम्हाला लक्षात आले असतील, त्यांना धन्यवाद. लखनगिरी महाराज, ज्यांचा हा कुशल आणि गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, तेही आमच्या अडबंगनाथ संस्थांचे सिस्टीमवाले संजय बनसोडे महाराज यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ. विठाल. आमचे पेटी मास्तर महाराज, जुने पेटी मास्तर सोपन काका आणि सगळेजण आलेले सर्वांना धन्यवाद देतो. आलेल्या उपस्थितांपैकी सर्व नाव घेण्यासारखे तोलामोलाचे व्यक्ती आहे, पण बसलेल्यापैकी जर मी नावच घेत राहिलो बरं का बडेसाहेब, तर मला फार बढाई काही मारता येणार नाही. त्याबद्दल तुम्हाला घेतलं म्हणजे सगळे आले असं समजतो. पुनश्च ते सर्वांना धन्यवाद आहे. आज अभंग ज्ञानोबारायांचा अभंग मी कीर्तनासाठी गायलेला आहे. हा अभंग पाठ नसेल असा एकही व्यक्ती इथं नसेल. हरिपाठ म्हणजे वारकरीची संज्ञा आहे मायबाप, आणि हरिपाठ पाठ पाहिजेच, निदान भजण्याचं तरी पाहिजे. नाही तर मग ज्ञानदेव म्हणत आलं की मागे पुढे हरिपाठ होत असतो बरं का, अशी परिस्थिती निर्माण होते. काकडा असेल तात्या बसा. आमचे शिवराम तात्या यांनी मार्चमध्ये माझी रामायण कथा वाडगावला घेतली, तेही इथं आले. धन्यवाद. विठाल विठाल.
निदान हरिपाठ अभंग एवढा पवित्र आणि गोड आहे महाराज. जो अभंग ज्यांनी तयार केलेले आहेत ते संत ज्ञानेश्वर महाराज या सकल संतांचे मुकुटमणी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य आपल्या जगाला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. ज्ञानोबारायांची कीर्ती कार्य जर पाहिलं तर ज्ञानोबारायांची परंपरा जर पाहिली, ही नाथ परंपरा आहे. या महाराष्ट्राला 3 संत लाभलेले आहे आणि तिन्हीतनं वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे. मी आज शास्त्री महाराज वारकरी संप्रदाय सांगणार आहे. निदान आपण ज्याच्यात काम करतो त्याचं सविस्तर ज्ञान आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. जसे आमचे मृदुंग महर्षी इथं बसलेले आहेत, त्यातले ते तेवढे तज्ज्ञ आहेत. गायनाचारी ज्यातले तज्ज्ञ आहेत, तसे तुम्ही ऐकणाऱ्यातले तज्ज्ञ आहात. सांगणारा बायको तुमच्या बायकी नाही, एवढं बरं आहे. माझा मुद्दा इथे असा आहे, 3 संत किशोर महाराज लाभलेले आहेत आपल्या संप्रदायाला. 3 त्या 3 संतातनं वारकरी संप्रदाय उभा राहिलेला आहेत. हा विचार आपण केला पाहिजे. वारकरी संप्रदाय असं कोणी जर विचारलं, वारकरी परंपरा विचारली, तर ही वारकरी परंपरा तयार कशी झाली. जगामध्ये आता अन्य धर्म वाढत आहे, अन्य परंपरा वाढत आहे आणि अन्य धर्म परंपरा वाढून काही काळ टिकतात, त्या संपूनही जातात. पण इथे मात्र त्रिवेणी संगम आहे. या जगतामध्ये नाथ परंपरा ही जगातली आद्य परंपरा आहे. तुम्ही आम्ही सर्व नाथ परंपरेतले आहोत. संप्रदाय वारकरी हा नंतर तयार झाला. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीतच सांगतात, ना तरी आदिगुरु शंकरा लावून शिष्य परंपरा. शिष्य परंपरा ज्ञानोबाराय म्हणतात शंकराने सुरुवात केली. अभंग परंपरा आपल्याला माहिती आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. तेची प्रेम मुद्रा गुरुक्षाने दिदली, ऋण कृपा केली गैनीनाथा. गैनीनाथापर्यंत ही परंपरा चालत आली. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. विचार करा माय बापांनो, त्या गैनीनाथांचा प्रसाद निवृत्तीनाथांना प्राप्त झाला आणि निवृत्तीनाथांनी आपला प्रिय शिष्य ज्ञानेश्वरांना हे ज्ञान दिलं. जरा विचार करा, हे ज्ञान ज्ञानेश्वरांकडे आल्यानंतर अत्यंत पवित्र गूढ गम्य ज्ञान ज्ञानेश्वरापर्यंत आलं आणि ते ज्ञान ज्ञानोबारायांनी या जगाला दिलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलं. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण गुह्य ज्ञान प्रगट केलं. प्रगट गुह्य बोली ही परंपरा आपण पहा. विश्व ब्रह्माचे केले, हे विश्व ब्रह्मरूप करून टाकलं, हे ज्ञानोबारायांनी केलेलं कार्य आहे. मग या आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज. एक दुसरी परंपरा दत्त परंपरा आहे. त्या दत्त परंपरेत जन्माला आलेले संत एकनाथ महाराज. त्या संत एकनाथ महाराजांनी आपली वंश परंपरा, गुरु परंपरा दत्त परंपरेतून जन्माला आल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये विलीन झाले. तिसरी परंपरा ज्या चैतन्य संप्रदायामध्ये ज्यांनी गुह्य ज्ञान प्राप्त केलं, आत्मज्ञान तत्वज्ञान प्राप्त केलं आणि चैतन्य परंपरेतनं मिळालेली शिदुरी ज्ञानाची त्यांनी वारकरी संप्रदायात समर्पित केली, ते संत तुकाराम महाराज आहे. बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. ही चैतन्य परंपरा आहे. तुकाराम महाराज चैतन्य परंपरेतले, संत एकनाथ महाराज दत्त परंपरेतले आणि ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतले. या तिन्हींनी मिळून वारकरी संप्रदाय तयार केला आणि या जगाचा उद्धार केला. हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे बाबा. मग विचार करा, वारकरी संप्रदायाला इथे वैशिष्ट्य का? कारण आपण पूर्वीची व्यास परंपरा होती, एकाने सांगावं अनेकांनी ऐकावं, मध्ये मात्र कोणी बोलू नये. मग वारकरी संप्रदायात आल्यानंतर घडलं काय? गायकाने गावं, वादकाने वाजवं, श्रोत्यांनी ऐकावं, वक्त्यांनी बोलावं. चारीला अधिकार इथे मिळाला महाराज. पूर्वी असं होतं, फक्त व्यासाने सांगावं, बसून कीर्तन कथा करावी आणि बाकीच्यांनी कोणी डिस्टर्ब करू नये. प्रवचन रूपी कथा असायच्या, संगीत नाही. हे संगीत आपण आत्ता जोडलं.
पण ही परंपरा, पण वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर सगळ्यांना अधिकार दिला आणि सगळ्यांचा उद्धार केला या वारकरी संप्रदायातल्या परंपरेने. कारण इथे गाणाऱ्याला महत्त्व आहे, ऐकणाऱ्याला महत्त्व आहे आणि पाहणाऱ्यालाही महत्त्व आहे. बरं, आपल्याला हे सर्व परंपरा ज्ञात आहे आणि म्हणून तुम्हा मला इथे सर्वांना अधिकार असल्यामुळे घडलं काय, परमार्थ शास्त्रांनी सांगितल्या पद्धतीने आमच्या वारकरी संप्रदायाने सोपा केला. आणि या वारकरी संप्रदायामध्ये पहिले कीर्तनकार संत नामदेव महाराज झाले. नामदेवाने कीर्तन परंपरा सुरू केली आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवंतांनी यावं, येऊन नुसतं बसू नये. नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं. जरा विचार करा, नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता, नामदेवाच्या कीर्तनात ज्ञानेश्वर चाली म्हणत होते आणि मुक्ताई त्यांना आग्रह करत होत्या, म्हणा माऊली म्हणा, नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. निदान तुम्ही पटलं तर वाजवायला काय हरकत आहे. टाळ्या पंपावरच्या नाही, इथे टाळी वाजली ना शास्त्री महाराज आयुष्य वाढतं बरं का. नाही तर आपल्याला बाजारातली रोडची टाळी माहितीच आहे, काढा. असो, ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. धन्यवाद बरं का. खऱ्या अर्थाने आमच्या आजी गायाबाईंचं हे दावा नाही आहे, दुःखाचा कार्यक्रम बिलकुल नाही आहे. कारण हा सोहळा आहे. कारण दुःख बिलकुल आम्हाला कोणालाच नाही, मी नातूही त्यांचा. दुःख नाही आपल्याला, कोणाला दुःख आहे परिवारातल्याला. हा सुख सोहळा चालू आहे त्यांचा. कारण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांनी देह ठेवला. याच्या 21 वर्षापूर्वी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शामराव पाटील यांनी देह ठेवला होता. तेव्हा मी भारताची पदयात्रा करत आणि मला ते तिकडे कळालं. गेले तेव्हा आलो नाही, पण 10व्याच्या दिवशी मी MP मधनं ओंकारेश्वरातनं डायरेक्ट वाडीला आलो होतो. तो प्रसंग मला आठवतोय. चारधाम पदयात्रा करत असताना शामराव पाटील जगताप हे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच गेले होते आणि आमच्या गयाबाई 21 वर्षांनी त्याच तिथेला गेल्या. ही विश्वराची नारंगिरी बाबाची कृपा आहे. 21 वर्षांनी विचार करा. आणि शामराव पाटील जगताप आमच्या आजोबा, एक माझा अरुण उदय नावाचा एक ग्रंथ तयार झालेला आहे, त्यात या गावातलं संपूर्ण चरित्र घेतलेलं आहे. हे जे मंदिर दिसतंय आपल्याला समोर, या मंदिरामध्ये मी फार त्या काळात किशोर महाराज सेवा केलेली आहे. जुने माणसंवाडीची इथे आहे. आता आमच्या मामाचं हे समोर घर होतं आणि त्या ठिकाणी मंदिरात झाडलोट करावी, सेवा करावी आणि या मंदिरामध्ये साफसफाई करून मारुतीचं ध्यान करावं. आणि मारुती हे दैवत असं आहे महाराज, ते चिरंजीव आहे. त्यांनी जर कृपा केली तर अशक्य गोष्टी शक्य होता. ही मारुतीरायाची कृपा झाली म्हणून कीर्तनकार होऊन आलो महाराज इथे. आणि शामराव पाटील जगताप दादा हे कोंडाजी काका शिष्य होते.
गुरुवारे नारंगिरी महाराज त्यांना गुरुबंधू मानत होते, कारण कोंडाजी काकाची सोमेश्वरगिरीची माळ त्यांना पैठण ठिकाणी घातलेली होती. हे सर्व चरित्र शामराव पाटलांचं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. ते पण वयाच्या 111 वर्षांनी गेले आणि आज आमच्या आजी त्यायापीन वयाच्या 111 वर्षांनीच गेल्या. ही विशेष घटना अलौकिक घडलेली आहे महाराज. म्हणून दुःख बाळायचं कारण नाही. मला एवढंच सांगायचं आहे, ही मांदियाळी तयार झालेली आहे. कुठून वाढला विषय? हे गायन झालं सुंदर म्हणून वाढला. कारण इथं दुःख बिलकुल नाही आहे, कारण त्यांना जी सद्गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही प्रार्थना आता करायचीच गरज राहिली नाही, ती ऑटोमॅटिक होते. विठ्ठल हो, आईविषयी काय बोलणार? जरा नारायण महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे कीर्तनकार म्हणून अरुणनाथगिरी इथे आला, अरुणचा अरुणनाथगिरी झाला, त्या आजीने कधी त्या कीर्तनकाराला लहानपणी नांदला असेल, पायावर घेतला असेल, पाणी टाकलं असेल. जास्त गरम नाहीत ना. आता खऱ्या अर्थाने माझं हृदय भरून येतंय सांगता. असो, काय सांगणार त्याविषयी? विचार करा थोडासा. लहानपणी माझी वाणी कुंठित होते. टाळू माखले असेल, पायावरती पाणी घेताना जास्त गरम तर नाही ना, कारण कडक पाणी असेल तर मुलाला चटका बसतो. हे आमच्या गयाबाईने केलं असेल. काय वर्णन करावं? आम्ही सर्व भाग्यवान आहोत की असे परिवारात जन्माला आलो. म्हणून मला फार वर्णन करताच येणार नाही. असो, मायबापांनो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, हे वावगं ठरणार नाही आज. हरिक वाटे देवा. महाराजांनी साजिरं प्रमाण दिलंय. ज्या कुळामध्ये कन्यापुत्र जन्माला येते त्याचा हरिक इतरांना वाटेल यात नवल नाही, तर देवाला वाटावा असा हा परिवार जन्माला आला. आणि त्या ठिकाणी आम्ही तिथून त्यातलं एक अंकुर आहोत. म्हणून असो, मला फार काही तिकडं वर्णन करायला गेलं की कीर्तन करता येणार नाही. असो मायबापांनो, आणि म्हणून आजचं जे कीर्तन आहे त्या आईची सेवा समर्पित करण्याचं कीर्तन आहे. खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये पहिले गुरु कोण असेल तर ते पहिले गुरु आहे शामराव बाबा जगताप, ज्यांनी मला हे ज्ञान दिलेलं आहे. सरला बेटामध्ये मी नंतर गेलो, नारंगिरी बाबा नंतर पाहिले, पण आमचे आजोबा शामराव पाटील जगताप हे एवढे पाहुणे बसलेले आहेत, त्यांना सर्वांना त्यांचं चरित्र माहिती आहे. गावोगावी जावं, नवनाथ पोथी, रामविजय, हरिविजय त्यांनी वाचन करावा. घरी कधी कदाचित राहत असेल महिन्यातून 2 दिवस 4 दिवस, आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु त्यांनी जीवनभर फक्त संसार, त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आमचे पुंडलिक मामा आणि सोपन मामा मोठे झाल्यानंतर संसारात लक्ष घातलं, पण आजोबांनी कधी दिलं नाही.
आजोबांनी एकच केलं फक्त, हरिभजनी हे डवळिली जग. आणि अनेक प्रकारचं ज्ञान संग्रह केल्यानंतर लहानपणी वयाच्या 8 वर्षाच्या आत माझ्यावर जे संस्कार केले, मला सरला बेटात जायच्या आधी नवनाथ ग्रंथ पाठ होता, जयमेन अश्वमेध पाठ होता, पांडव प्रतापाच्या अनेक कथा पाठ होत्या, अनेक ग्रंथ हरिविजय रामविजयाच्या कथा पाठ होत्या. ग्रंथ पाठ होणं अवघड आहे, पण ते आजोबांनी ज्ञान दिलं होतं. आणि त्याच्यानंतर सरला बेटामध्ये उर्वरे नारंगिरी बाबा मिळाले. आजोबाच्या आनंदाला पारावार नव्हता, इतके प्रसन्न ते झाले. ते म्हटले बास, जीवन धन्य झालं आता. पण त्यांना आयुष्य कमी पडलं. मी कीर्तनकार व्हायच्या आधीच बाबाला ध्येय ठेवावा लागला. पण एक विशेष आनंद असा वाटतो की ज्यावेळेस मी चारीधाम यात्रा पै केली होते, आणि पै यात्रा करून त्या काळात फोनही नव्हते. आजपासून 20-22 वर्षापूर्वीची कथा जरा डोळ्यापुढे आणा. तरी पण मला अत्यंत प्रेम असल्यामुळे ते कळाली दुर्घटना, आणि मी ओंकारेश्वर मध्य प्रदेशमधून डायरेक्ट इथे आलो. याचं कारण ही नारंगिरी बाबा आणि सोमेश्वरगिरी महाराजांची कृपा परंपरा या परिवारावर आहे. आणि म्हणून असो